आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा बाबा बोला. विक्रांत कुठे आहेस तू? दुकानात आहे बाबा. नाही तू तू आता घरी येऊ शकतोस का रे? आता का? आईची तब्येत जरा बरी नाहीये. काय झालं आईला? माहित नाही रे काय होतंय, पण तिला अचानक चक्कर आली. मी डॉक्टरांना फोन केला होता, ते येत आहेत. तू पण येणार आहे प्लीज. सारखं तुझं नाव घेते. हो बाबा आलो मी, लगेच आलो. ये लवकर ये. राजा तू दुकानावर थांबतो? मी थांबतो, पण काय झालं? मी जरा घरी जाऊन येतो. आईला जरा चक्कर आली आहे म्हणे. मी येईपर्यंत कुठे जाऊ नकोस. ठीक आहे, पण काय होतंय ते कळवतो मी तुला. आम्ही तेच. हो नाही, डॉक्टर हेमंत आता आउट ऑफ टाउन आहे, पण मी बोलते एकदा. ओके ताई. हा वहिनी, काही बोलायचं आहे का? हो. मग बोल ना. ताईंनी खरंच पुस्तकं रद्दीत दिली आहेत. मग हो प्लीज काहीतरी करा. हे सगळं थांबवा ना. एकतर आई घरात नाहीये, त्यात हे सगळं घडतंय. ताई मला पण असं वाटतं की आपण पुस्तकं परत आणायला हवीत. चिटल्या? रद्दीवाल्याने पुस्तकं परत दिली वाटतं. दिली नाहीये, मी आणली आहे जाऊन. आणि कोणाच्या तरी इगोसाठी मी कशाला माझं करिअर स्पॉइल करू ना. गुड. आत्तापुरतं एवढं समजलंय ना, पुरेस आहे. मला सगळंच समजतंय, पण तुला चुकलंय तुझं हे समजलंय का? मी कुठलीही गोष्ट करताना क्लिअर असते. आई हे तू नाही ग, तुझा इगो बोलतोय. माझा इगो बोलतोय की तुझ्या बाबतीतली काळजी बोलतीये हे मला तुला सांगायची गरज नाही. ऐक ना, मला तुझ्याशी वाद घालण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. अगं पण मी कुठे म्हणतेय वाद घाल माझ्याशी. अगं तुला खरंच कळत नाहीये का ग तुझं काय चुकलंय? जाऊ दे, कसं कळणार म्हणा. तू माझी आधीची गिरिजाताई नाही राहिली आता. हो नाही वहिनी, मी करेन मॅनेज. ताई अगं ती खरंच पुस्तकं घेऊन आली? ओळखते मी तिला. काही झालं तरी ती तिचं करिअर कॉम्प्रोमाइज करणार नाही. हो ताई, पण त्यांच्या मनातला तुमच्याविषयीचा गैरसमज वाढत चाललाय. त्याचं काय? नको काळजी करूस वहिनी, तोही लवकरच दूर होईल. तू खरंच ग्रेट आहेस. ग्रेट वगैरे काय रे? नाही नाही, असं कसं? अगं आमच्या आधी तुला आमची चूक कळते, आणि तीच तुम्हालाही कळावी एवढीच अपेक्षा असते माझी. सुचित्रा बाबतीत ते कधी घडतंय बघूया आता. हे बघ ताई, तू टेन्शन घेऊ नकोस. मला नक्की वाटतं की तिला तिची चूक लवकरच कळेल. पण तोपर्यंत ती कुठे फसू नये एवढंच वाटतं. हा, मलाही त्याचंच टेन्शन आहे. तो माणूस काय बरोबर नाहीये. आता मेंटॉर म्हणून तोच तिच्या नशिबात लिहिलाय, त्याला आपण तरी काय करू शकतो? ताई मला असं वाटतं की तू एकदा तिच्याशी प्रेमाने बोललीस तर. नाही गौरव, आत्ता ती काही ऐकून घेणार नाही. त्या नीच माणसाने तिला बरोबर घोळ्यात घेतलंय. मग आता आता आपण योग्य वेळेची वाट बघायची.
बाबा, आई कशी आहे? अजून ग्लानीत आहे. अचानक चक्कर कशी आली पण? अरे त्याचंच तर टेन्शन आलंय मला. मला कळत नाही नेमकं काय झालंय ते. डॉक्टर? नाही, डॉक्टर अजून आले नाहीये. त्यांना फोन केला होता, येत आहेत त्या. बहुतेक डॉक्टर आले. तू आईजवळ बस, मी आलोच. हां. आई, आई, डॉक्टर, काय झालं आईला? मिस्टर देसाई, यांना कसला स्ट्रेस आलाय का? स्ट्रेसमुळेच यांना अशी चक्कर आलीये. डोंट वरी, मी काही मेडिसिन्स लिहून देते आणि त्या तुम्ही त्यांना वेळेवर देत जा. आणि हो, जमल्यास त्यांना स्ट्रेस फ्री ठेवण्याचा प्रयत्न करा. चला येते मिस्टर देसाई. मी सोडतो तुम्हाला. या. हॅलो राजवाडे साहेब, बोला. आज कसा काय फोन केलात? मला थोडं कामाचंच बोलायचं होतं. अर्थातच, काम असल्याशिवाय फोन कराल का तुम्ही? बोला. काम माझं नाही, तुमचंच आहे. माझं? माझं कसलं काम? तुमच्या चिरंजीवानी लोनसाठी प्रपोजल टाकले आमच्याकडे. काय? हो, अगदी किरकोळ अमाऊंट आहे. म्हटलं तुम्हाला एवढ्याशा पैशाची कशी काय गरज लागली विचारावं. अच्छा, म्हणजे विक्रांत त्याच्या बिझनेससाठी लोन उचलतोय. काय हो, काय झालं मॅडम? कारण सांगायचं नाहीये की सांगण्यासारखं नाहीये? प्रपोजल रिजेक्ट करा. का? सर्व तर क्लिअर आहे. लोन द्यायला काहीच अडचण नाहीये. तरीही रिजेक्ट करायचं. पण का मॅडम? मी सांगतेय म्हणून. तुम्हाला काय ते सगळं नंतर सांगेन, पण सध्या विक्रांतला एवढंच सांगायचं की फाईल रिजेक्ट झाली. आता तुम्ही म्हणताय तर करतो तसं. मी काय तुमच्या शब्दाबाहेर थोडी आहे. फक्त माझ्या कमिशनचं तेवढं मिळेल. तुम्हाला तुमचं कमिशन मिळेल. हो ना? मग फाईल रिजेक्ट झालीच म्हणून समजा.
गुड. हा विक्रांत तर थांबायचं नावच घेत नाहीये. नाही नाही नाही, असं होऊन नाही चालणार. विक्रांतला आधी काही करून घरी आणावं लागणार. काहीतरी भलताच विचार करावा लागणार आहे मीना देसाई. आई आई आई, बरं वाटतंय ना तुला आता? विक्रांत बाळा, आला तू? कसं वाटतंय आई तुला? बरी आहे. थांब थांब, तू उठू नकोस, थांब, आराम करतो. चक्कर आली होती आई तुला, उठू नकोस तू. असं कसं झोपून चालेल बाळा? तू आलास तर तुझ्या आवडीचा स्वयंपाक नको का करायला? काही बनवायची गरज नाही, मी आणि बाबा बघून घेऊ. अरे विक्रांत, ओके, आलोच मिठू. आई ग, काय होतंय तुला? काही नाही रे, जरा डोकं जड वाटतंय. डोकं दाबून देऊ का? थांब थांब, तू पड, अशी पड, मागे पड. आराम मिळतोय ना आता? थँक्यू. एक बोलू विक्रांत? बोल ना. बरं झालं तू आलास. मला वाटलं नव्हतं तू येशील. तू आजारी आहेस आणि मी येणार नाही असं होईल का? आता बरं वाटतंय ना तुला? जरा वाटतंय बरं. मग निघतो मी आई आता. विक्रांत, आजचा दिवस माझ्याकरता थांबशील प्लीज? माझ्यासाठी. ठीक आहे आई, आजचा दिवस थांबतो मी इथे. विक्रांत, तुला आज जसं थांबवलं ना तसंच उद्याही थांबवेन. आणि बघशीलच तू, तो दिवसही लवकरच येईल जेव्हा मी तुला कायमचं या घरात थांबवून गिरिजापासून कायमचं दूर करेन. विक्रांत, थँक्यू. का? तुझ्या आईची एवढी सेवा करतोस ना म्हणून. मी माझं कर्तव्य करतोय आई. पण खरंच तुझ्याचमुळे मला बरं वाटतंय. आता बरं वाटतंय म्हटल्यावर लगेच कामाला लागू नकोस.
अरे पण मग आपल्या जेवणाचं काय? बाबांनी ऑर्डर केलंय, तू टेन्शन नको घेऊ त्याचं. हो का? चला, ते एक बरं झालं. विक्रांत, एक बोलू? बोल ना. तू हल्ली घरी नसतोस ना, तर घर खायला उठतं रे. आपण सगळे एकत्र नाही होत ना, मग खूप चुकल्यासारखं वाटतं बघ. आई थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. बघू आता या थोड्या दिवसात मी जगतीये मरतीये. आई उगाच काही बोलू नकोस आता. मग काय बोलू? आता आजच पाहिलंच ना कसं हे सगळं अचानक झालं. काही होणार नाहीये तुला, उगाच स्ट्रेस घेतेस तू. आणि बघ मी लवकरच घरी येईन. मग तू, मी, बाबा आणि गिरीजा आपण सगळे सुखात राहू. हो, हा दिवस लवकरच येऊ देत म्हणजे झालं. ही गिरिजा कशाला हवीये मध्ये? आपण तिघच छान सुखात राहू. हे बघ गिरिजाचाच फोन आहे. आता फोन कशाला? माझ्याशी बोल ना. सकाळपासून बोललो नाही ग मी तिच्याशी. अरे पण तिच्याशी तर रोजच बोलतोस ना. आज एक दिवस आईशी गप्पा मार की. तुझ्याशी रात्रभर गप्पा मारेन मी. आता फक्त गिरिजाला सांगतो मी इथे आलोय, नाहीतर उगाच काळजी करत बसेल ती. आलोच मी. ही गिरिजा नेहमीच माझ्या आणि विक्रांतच्या मध्ये येते. हॅलो मॅडम, बोला. मॅडम काय? अरे मग काय म्हणू? राणी सरकार म्हणू? काही नको म्हणूस. मला सांग, कामात आहेस? नाही नाही, कामात नाहीये. बोल. का ग? मग फोन उचलायला एवढा वेळ का लागला? म्हटलं बघू तू मिस कॉल देतेस की फोन करतेस. तू माझ्यावर चिडलायस म्हणून असं बोलतोयस ना? मी आणि तुझ्यावर चिडणार? हिम्मत आहे का माझी? विक्रांत, मस्करी नको करू. सकाळपासून तुला फोन केला नाही म्हणून बोलतोयस. नाही नाही, असं काही नाही, थट्टा करतोय मी. बरं झालं पण तू सकाळपासून फोन नाही केलास. का? अगं सकाळपासून मी धावपळीतच होतो. अजूनही घरी गेलेलो नाहीये मी. घरी गेलो नाहीये म्हणजे? आईकडे आलोय. का? नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना? आईची जरा तब्येत ठीक नाहीये. काय झालं? काय माहिती, अचानक चक्कर आली तिला. अरे मग डॉक्टरांकडे नेलंस की नाही? डॉक्टरांनाच घरी बोलवलं होतं. काय म्हणाले मग? डॉक्टर म्हणाले की कसला ते स्ट्रेस घेतलाय तिने, म्हणून तिला चक्कर आली असेल. विक्रांत, अरे बघ, मला का नाही कळवलंच आहे? अगं कळवायला वेळ कुठे होता गिरिजा? बरं मला सांग, आता तब्येत कशी आहे त्यांची? आता थोडं बरं वाटतंय तिला. विक्रांत, मला असं वाटतं आज रात्री तू तिथेच थांब. रात्री अपरात्री काही लागलं ना तर तू तिथे असायला हवास. आणि तू थांबलास तर आईंनाही बरं वाटेल. गिरिजा, मला ना तुझं कौतुक वाटतं. अरे त्यात कौतुक वाटण्यासारखं काय आहे? बघ ना आई तुझ्याशी कशी वागते, पण तरी तू. विक्रांत, अरे आता त्यांच्या मनात राग आहे म्हणून ते अशा वागताय. आणि तुझ्या मनात? विक्रांत, जे तुला तुझ्या आईबद्दल वाटतं ना तेच मलाही त्यांच्याबद्दल वाटतं. कारण मला माहितीये त्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि त्या प्रेमापोटीच त्या माझ्याशी असं वागताय. तिचा तुझ्याबद्दलचा गैरसमज कधी दूर होणार आहे, गॉड नोज. विक्रांत, अरे कुठल्याही आईला वाटणारच ना की आपला मुलगा आपल्या सोबतच राहावा. तुमचं नातं जन्मभर न तुटणार आहे. आणि आपलं नातं? विक्रांत, आपलं नातंही न तुटणारच आहे. पण आधी आई मग मी. कारण तुमचं नातं आधीपासूनच आहे आणि आपलं नातं आत्ता तयार झालं. गिरिजा, खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी खूप लकी आहे तुझ्यासारखी बायको मला मिळाली. आता माझा कौतुक समारंभ थांबव आणि आईंना काय हवं नको ते बघ. हो मी बघतो. तू काळजी घे तुझी. हो, आणि तूही तुझी काळजी घे. माझं टेन्शन नको घेऊ तू, मला काही नाही होणार. तू ठीक आहेस ना? विक्रांत, खरं तर सुचित्राबद्दल सांगायचं होतं तुला.
पण नको, ही योग्य वेळ नाहीये. गिरिजा काय झालं? काही नाही अरे, जरा दमले. मग आराम कर जरा. हो, आणि काही लागलं तर कळव मला. ठीक आहे, ठेवतो मग मी. बाय. बाय. हे घे गरमागरम कॉफी. दादा, अरे खरंच नकोय मला. अरे घे, नको काय? अभ्यास करताना झोप नाही लागणार, घे. अरे नको, खरंच नको. तू एक काम कर ना, तूच पी, मला नकोय. अरे अरे असं कसं? मी माझ्या लाडक्या बहिणीसाठी आणले की नाही, घे. जास्त विचार करू नको, घे. मी जास्त विचार करते का? हो, हे बघ, जास्त विचार नसतो करायचा, कळलं? मनात आलं करून टाकायचं. तेच केलं होतं मी, पण मला कळलंय कोणाला काहीही फरक पडत नाही. हो, पण प्रत्येक वेळी आपल्याला जे वाटतं ते बरोबर असतं असं नाही ना. वाव, तू ना एक्झॅक्टली ताईसारखं बोललायस माहितीये.